गोवेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। गोवा मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरला दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी बांबोळीला जावंच लागणार नाही, कारण गोवा सरकार आता जीएमसीची ओपीडी कन्सल्टेशन ऑनलाईन करण्याचा विचार करत आहे। पण आधी एक फरक समजून घ्यायला हवा। जीएमसीमध्ये सध्या ऑनलाईन अपॉइंटमेंट बुकिंग आधीच सुरू आहे, म्हणजे घर बसल्या ओपीडीची वेळ बुक करता येते, पण डॉक्टरला दाखवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं। आता सरकार त्यापुढचा टप्पा आणण्याचा विचार करतोय। म्हणजे काय तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हेल्थ सेक्रेटरी आणि जीएमसी डीन यांना ऑनलाईन ओपीडी कन्सल्टेशनची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलंय। यामध्ये भविष्यात काही रुग्णांना मेडिकल रिपोर्ट्स ऑनलाईन दाखवता येतील आणि काही फॉलोअप कन्सल्टेशन ही डिजिटल पद्धतीनं करता येऊ शकेल। याचा फायदा काय तर अनेक रुग्ण फक्त रिपोर्ट दाखवण्यासाठी किंवा फॉलोअपसाठी दूरवरून जीएमसीमध्ये येतात। अशा काही व्हिजिट ऑनलाईन झाल्या तर रुग्णांचा प्रवास वाचू शकतो आणि जीएमसीमधील गर्दीही काही प्रमाणात कमी होऊ शकते। जीएमसीनं याआधीच ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टीम टप्प्याटप्प्यानं वाढवलंय। फेब्रुवारीत 5 डिपार्टमेंट्सपासून सुरुवात झाली आणि मेमध्ये आणखी 7 डिपार्टमेंट्स जोडण्यात आले आहेत। पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ऑनलाईन डॉक्टर कन्सल्टेशन अजून सुरू झालेलं नाही। हा सध्या प्रस्ताव आहे। त्याची लॉन्च डेट, कोणत्या डिपार्टमेंट्सना याची सुविधा मिळणार आणि कोणते पेशंट्स ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकतील हे पुढच्या काही निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे। पण ही व्यवस्था लवकर प्रत्यक्षात आली तर गोव्याच्या सरकारी हेल्थकेअरमध्ये हा महत्त्वाचा डिजिटल बदल ठरू शकतो।